दिव्यांग लोकांना जीवन जगत असताना अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं, तर त्यांच्या अनेक समस्या देखील असतात. कुठेही सहजतेने जाणं शक्य होत नाही. दिव्यांग लोकांना व्हीलचेअर चालवणे तसेच ते एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी कोणाच्या तरी मदतीची गरज भासते. हीच बाब लक्षात ठेवत पुण्यातील 2 विद्यार्थ्यांनी दिव्यांगांना सहारा देणारी सारथी ई व्हीलचेअर बनवली, जी चार्जिंग केल्यावर जवळपास 40 किलोमीटर चालते आणि नंतर सहज ती फोल्ड करून देखील ठेवता येते. तर ती कशी बनवली आहे, या मागचा उद्देश काय होता, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. हे सारथी नावाचं प्रोडक्ट आम्ही बनवलेलं आहे, जे की अपंग आणि वृद्ध लोकांसाठी उपयोगी असेल. आम्ही दोघं डिप्लोमाला एकत्र क्लासमेट्स होतो. आम्ही वाडिया कॉलेजला एकत्र डिप्लोमा केला. तिथे शेवटच्या वर्षी प्रत्येकाला प्रोजेक्ट असतो. मग आम्ही सोलर ऑपरेटेड व्हीलचेअर नावाचा प्रोजेक्ट बनवलेला. मग तो फेमस झाला, पेपरमध्ये नाव वगैरे आलं आमचं. म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये एवढा चांगला प्रोजेक्ट कसा काय केला तुम्ही, असं लोकांनी बरीच स्तुती वगैरे केली. मग एका एक्झिबिशन मध्ये आम्ही गेलो होतो तो प्रोजेक्ट घेऊन. मग तिथे आमची बऱ्याच जणांनी स्तुती वगैरे केली. तिथे बरेच नेते वगैरे आलेले. मग तिथे लोक आम्हाला विचारायला लागले की हे प्रोडक्ट तुम्ही कसं बनवलं, कुठे बनवलं. मग तिथे आम्हाला पहिल्यांदा अशी कल्पना सुचली की आम्ही याची कंपनी स्वतःची टाकायला पाहिजे. आता सध्या मार्केटमध्ये अपंग लोकांसाठी अशा टाईपचं प्रोडक्ट अवेलेबल नाहीये. ते काय करतात, जनरली आपली स्कूटी वगैरे घेतात, त्याला 2 चाक शेजारी लावतात आणि तीच व्हीलचेअर बनवून वापरतात. मग त्यासाठी त्यांना पार्किंग मधून मॉलमध्ये किंवा पार्किंग मधून त्यांच्या कॉम्प्युटर पर्यंत, जर ते जॉब करत असतील तर तिथपर्यंत जाण्यासाठी कुठलं प्रोडक्ट अवेलेबल नाहीये आता मार्केटमध्ये. फीचर्स असे आहेत की हे 3 तासामध्ये चार्ज होतं, फुल चार्ज, आणि पर चार्ज मध्ये 45 किलोमीटर जाऊ शकतो. आम्ही 2021 ला आम्ही याच्यावरती काम चालू केलं, फेब्रुवारीमध्ये. मग तेव्हापासून आम्ही R&D केलं, प्रोटोटाइप्स बनवले 3-4. मग हे प्रोटोटाइप फायनल केलं आणि त्यानंतर लॉन्च केलं. आता सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि सेलिंग स्टार्ट झालेलं आमचं. आम्हाला आतापर्यंत गव्हर्नमेंटचं फंडिंग मिळाले, निधी प्रयासचं 10 लाख रुपये, आणि त्यानंतर आमचं स्वतःचंही काही इन्व्हेस्टमेंट होतं. टोटल मिळून आतापर्यंत आमचे 25 लाख रुपये खर्च आले. कारण तयार करायला आम्ही आता याची कॉस्ट 96,000 अशी ठेवली आहे, सेलिंग कॉस्ट. हे सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्याच्याने अपंगांना हेल्प सुद्धा होतीये. अपंग लोकांसाठीच हे बनवले आणि वृद्ध लोकांसाठी पण बनवले. त्यांच्यासाठी हे सारथीचं काम करतं. वर्षाची मुलं होतं, तर आम्हाला म्हणलं डिप्लोमाला काहीतरी प्रोजेक्ट करायचा आहे. तेव्हा इलेक्ट्रिक व्हेकलचं चाललं होतं. मग काय करावं, मग आम्ही सिग्नलला असं चाललो होतो, गाडीवर बसून टाइमपास करत होतो. एक माणूस बघितला अपंग, जो पाटावर बसून चाललेला, आणि त्याला बघून विचारलं की ह्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो. मग आपण ही जी गाडी असते त्यांची, तर ती इलेक्ट्रिक आणि सोलरवर चालणारी आम्ही फर्स्ट व्हेकल बनवली आणि ती डोनेट केली. ती त्यांनी ऑन रोड वापरली, पेपरवर नाव झालं. मग त्यानंतर मग आम्ही एक्झिबिशन मध्ये वगैरे पार्ट घ्यायला चालू केला आणि मग आम्हाला वाटलं की ह्याच्या पुढे सक्सेस होऊ शकतो, पण आपल्याला एक्सपिरियन्स पण घ्यायला पाहिजे. मग आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या बनवत गेलो. कॉलेज नंतर कामाचा वर्क एक्सपिरियन्स केला, वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये कामं केली. मी फोक्सवॅगन मध्ये होतो, हा पण व्हाईट वॉटर टेक्नॉलॉजी मध्ये होता. तर मग तिथला एक्सपिरियन्स आणि नंतर सगळ्या डिपार्टमेंटचा एक्सपिरियन्स, बिझनेस चालण्यासाठी कसा यायला पाहिजे त्या एक्सपिरियन्स नंतर मग वगैरे कशी सेट करायची, त्यानंतर मग ऍक्च्युअली प्रोडक्ट लॉन्च केलं, मग बनवायचं ठरवलं. 2014 ला आमचं फर्स्ट जे चालू झालं ते होतं. बट ही जी कंपनी आहे इग्लान्स मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड, ते डिसेंबर 2021 ला चालू झाली आणि एप्रिल 2024 ला गाडी लॉन्च झाली. 3 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर अशी ही व्हीलचेअर बनवली आहे. अशा पद्धतीची ही व्हीलचेअर भारतात बनत नाही, विदेशातून ती इम्पोर्ट करावी लागते आणि त्याची किंमत जर बघितली तर ती खूप जास्त आहे. परंतु ही व्हीलचेअर ही फक्त 96,000 रुपयात देत असून आतापर्यंत जवळपास 5 ते 10 व्हीलचेअरची विक्री देखील केली आहे. प्राची केदारी, लोकल 18 पुणे.